खरंय. पण मला एक सांगा, की आता हे मीम्स आपण सोडून देऊया, हे सोशल मीडियाचं झालं. पण आता आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल जर म्हणायचं झालं किंवा टू सम एक्सटेंट प्रिंट मीडिया देखील, ज्यावेळी जेव्हा केव्हा इलेक्शन लागतं, पहिली लिस्ट आली, दुसरी लिस्ट आली, तिसरी लिस्ट आली. बरं, ह्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त नाव ट्रेंड होतं ते म्हणजे केशव उपाध्ये. हां, शेवटची लिस्ट आली, तर शेवटच्या लिस्टमध्ये देखील नाव नाही. केशव उपाध्ये माणूस म्हणून जेव्हा तुम्ही या या सगळ्याकडे पाहता, म्हणजे ते पाहताना तुम्ही देखील टीव्हीवर पाहताय की तुमचं नाव ट्रेंड होत आहे, तुमचे फोटो फिरतायत, फ्लिकर होत आहेत सगळीकडे. हा, शेवटची लिस्ट आली, सगळं झालं. कधी तरी असं वाटतं का की ह्यावेळी तरी व्हायला हवं होतं? नाही, असं आहे की मगाशी म्हणाल तसं मानवी स्वभावाच्या ज्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या प्रत्येकामध्ये असतात. कुणी साधू संत नाही, काय कुणी देवाचा अवतार नाही. त्यामुळे मानवी स्वभावाचे जे गुणदोष आहेत ते माझ्यामध्ये असण्याचं शंका असण्याचं कारण नाही. चांगले गुण वाईट गुण सगळ्याच्यामध्ये, त्यामुळे संवेदना ही असणारच. त्यामुळे आनंद दुःख अपयशाचा त्रास हे सगळं असणार, त्यात काही शंका असण्याचं कारण नाही. प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर तुम्ही कसं उभे राहता. खरंय, खरंय. तो माझा दुसरा प्रश्न होता. अगदी बरोबर. की आपण ट्रोल होणं आपलं, म्हणजे जी नावं तुम्ही म्हणताय तसं की ती ट्रोल, बघा नंतर तर फार ट्रोल होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपला विचार आपण कशासाठी आहोत, आणि मी ते मानणार आहे की असो आम्ही पत्थर पायाचे, अशी एक जी हे आहे त्या विचारधारेतला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं अनेक गोष्टी घडत आहेत या देशामध्ये, अनेक विकासाच्या गोष्टी घडत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांची नावं सुद्धा आज मला माहिती नाही आहे किंवा कुणालाच माहिती नाही आहे, की ज्यांनी कधी काही संघर्ष केला, त्याग केला, बलिदान केलं, सर्वस्व गेलं. त्यांना काही आयुष्यात मिळालं नाही, त्यांना मिळालं नाही, त्यांच्या पुढच्या पिढीला मिळालं नाही, काही झालं नाही. पण त्या संघर्ष बलिदानावरती भारतीय जनता पार्टी आज इतकी मोठी झाली. त्यामुळे त्या पिढीचा अभिमान, त्या पिढीचा वारसा थोडा का विना, ठीक आहे, सत्तेचा वारसा, पदांचा वारसा हा नसेल माझ्याकडे, पण तो काहीतरी जो अभिमानाचा, त्यागाचा, संघर्षाचा वारसा आहे, तो वारसा कुठेतरी थोडाफार का विना माझ्यापर्यंत आला आहे, याचाही मला अभिमान आहे. पण आता बाहेरून माणसं येतात, त्यांना संधी दिली जाते, ह्याचं वाईट नाही वाटत? असं आहे की शेवटी समाजामध्ये तुम्ही आवरता, पक्ष तेव्हा मोठा होतो ज्यावेळी पक्षामध्ये सर्व प्रकारचे लोक येतात. आणि तुम्ही ज्या विचारांसाठी पार्टीमध्ये आलात, जो हिंदुत्वाचा सर्वसमावेशचा विचार आहे, राम मंदिर होईल असं कोणाला वाटलं होतं का? त्या विचारांसाठी तुम्ही आला होता. 370 दूर होईल हे कोणाला वाटलं होतं का? झाला. त्या विचारधारेसाठी तुम्ही इथे आलात. आणि मग त्या विचारधारेसाठी ज्या गोष्टी, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आणि इतर पक्षांमध्ये एक फरक काय सगळ्यात मोठा, की भारतीय जनता पार्टीने विचारधारा कधी बदलली नाही, भूमिका कधी बदलली नाही. त्यामुळे हिंदुत्व आणि विकासाची भूमिका भारतीय जनता पार्टीने जी घेतली, ती घेत असताना त्या क्षणाला, म्हणजे त्या भूमिकेवर ठाम राहत त्या क्षणाला ज्या गोष्टी कराव्या लागतात, तुम्ही असं म्हणताय तसं पक्षामध्ये पक्षविस्तार, बाहेरची लोक अनेक पक्षात आली, त्या पदही आली, सगळ्या गोष्टी, त्या पुढच्या सगळ्या गोष्टी मी बोलण्याची गरज नाही.